नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। LLB CET 3 वर्षाचा जो अभ्यासक्रम आहे याची प्रॉपर माहिती अगदी कॉलेज ॲडमिशनपासून लक्षात घ्या, कॉलेजमध्ये कॅप प्रोसेसपासून प्रवेश मिळेपर्यंत प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। आता सध्या विद्यार्थ्यांना त्यांची पहिली उत्तरपत्रिका आहे ती पाहता आलेली आहे आणि आक्षेप साधारणतः देण्यासाठी 3 तारखेपर्यंत मुदत देण्यात आली होती। अनेक विद्यार्थी आपल्याला विचारत आहेत की LLB CETचा जो 3 वर्षाचा अभ्यासक्रम आहे तर याची जी CET झाली याचा निकाल कधी लागणार असा प्रश्न देखील त्यांना पडलेला आहे। आपण सांगतच असतो की ज्यावेळी पहिली उत्तरपत्रिका प्रसिद्ध केली जाते त्यानंतर विद्यार्थ्यांना आक्षेप आणि हरकती नोंदवण्यासाठी मुदत दिली जाते आणि याच्यामध्ये 1000 रुपये देऊन जर विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवले असतील आणि जर ते आक्षेप खरे ठरले तर पुन्हा नव्याने आन्सर कीमध्ये बदल केला जातो। आता पुढील काही दिवसांमध्ये आन्सर की संदर्भात स्पष्टीकरण येईल। याच्यामध्ये जर काय बदल झालेले असतील ते विद्यार्थ्यांना सांगण्यात येतील आणि त्याच्यानंतर पहिली मेरिट लिस्ट आहे ती निकालानुसार लावली जाते। पहिली मेरिट लिस्ट आणि त्याच्यानंतर दुसरी मेरिट लिस्ट तर हा निकालच्या माध्यमातून लावला जातो। विद्यार्थ्यांना स्वतंत्र असे मार्क्स पाहता येणार नाही आहेत, तर मेरिट लिस्टमध्ये पर्सेंटाईल वाईज जे मार्क आहेत ते विद्यार्थ्यांना त्या लिस्टमध्ये पाहता येणार आहेत। तर अशा प्रकारची अपडेट आहे। तर साधारणतः मागील वर्षाच्या तुलनेमध्ये ज्यावेळी पहिली उत्तरपत्रिका लागते त्यावेळी साधारणतः 1 महिन्याच्या तुलनेमध्ये हा निकाल आहे तो लागत असतो, कारण का ही सद्यस्थिती आहे। जर आपण पाहिलं तर साधारणतः 1 तारखेला ही उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध झाली। त्यामुळे साधारणतः आता या पुढील आठवड्यामध्ये उत्तरपत्रिकांसंदर्भातलं स्पष्टीकरण येईल आणि त्याच्यानंतर 15 ते 20 दिवसांमध्ये म्हणजे पुढच्याच 15 ते 20 दिवसांमध्ये दोन्हीही प्रोसेस एकत्र होऊन MST CET अंतर्गत LLB CET 3 वर्षाचा अभ्यासक्रम आहे तर याचं पर्सेंटाईल वाईज पहिली जी मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर पुन्हा त्या मेरिट लिस्ट संदर्भात आक्षेप हरकती असतील तर ती नोंदवण्याची सुविधा दिली जाईल आणि या मे महिन्याच्या अखेरपर्यंत फायनल मेरिट लिस्ट आहे ती देखील प्रसिद्ध होणार आहे। तर अशा प्रकारची ही प्रोसेस चालणार आहे आणि त्याच्यानंतर संपूर्ण जून महिना लक्षात घ्या कॅप प्रोसेसच्या ऑनलाईन फॉर्मसाठी लागणार आहे आणि त्यानंतर संपूर्ण जून महिना कॅप प्रोसेसच्या ऑनलाईन फॉर्मसाठी लागणार आहे। आपण या संदर्भात देखील प्रॉपर अपडेट देणार आहोत, त्यामुळे आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। तर साधारणतः अशा प्रकारचं शेड्यूल असणार आहे। आपण देखील या संदर्भात प्रॉपर माहिती देत आहोत, तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। MST CET अंतर्गत LLB CET 3 वर्षाचा अभ्यासक्रम आहे, अगदी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत प्रॉपर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।